नमस्कार. हिंदुस्थान पोस्ट मध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक प्रकरण गाजतंय, ते म्हणजे नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरातचं. त्या अशोक खरातने स्वतः एक अंकशास्त्राचा तज्ञ किंवा एक ज्योतिषशास्त्राचा तज्ञ असं भासवून त्याने अनेक अनेक राजकारणी तसेच उद्योगपती या सगळ्यांना नादाला लावलंच. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याने तांत्रिक विधींच्या नावाखाली अनेक महिलांचं तसेच कुमारी म्हणजे त्या ज्या तरुण-तरुणींचं ही अतिशय वाईट अवस्थेमध्ये, वाईट पद्धतीने शोषण केलं. या सगळ्या गोष्टींची त्याचा पर्दाफाश झाल्यानंतर त्याचा आता खटला सुरू झालेला आहे. पण न्यायालयात त्याने याबद्दल अनेक दावे करायला सुरुवात केली. त्यातला एक सगळ्यात महत्वाचा दावा म्हणजे मी कुठल्याही महिलेवर जबरदस्ती केली नाही. सगळं झालं ते विधींचा भाग होतं. खरंच हिंदू धर्मामध्ये अशा पद्धतीच्या कुठल्या गोष्टी आहेत का? त्या हिंदू धर्माचं जे काही आज आपलं स्वरूप आपल्याला दिसतं त्याच्यामध्ये खरंच या गोष्टींचा हे अशा कुठल्याही बाबांना, अशा कुठल्याही तांत्रिक बुवाबाजीला हा खरंच थारा आहे का? आणि खरा हिंदू धर्म काय सांगतो? या गोष्टींची उकल होणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच आज आपल्यासमोर उपस्थित आहेत महंत अनिकेत शास्त्री. महाराष्ट्र आपलं माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की जे खरात प्रकरण जे झालेलं आहे या सगळ्यामध्ये त्याने अनेक विविध दावे केलेत. ज्योतिषशास्त्राचा, अंकशास्त्राचा तज्ञ वगैरे असे दावे केले, धर्मशास्त्राचे विधी वगैरे करण्याचे दावे केले. आपली पहिली प्रतिक्रिया काय या संपूर्ण प्रकरणाबद्दल? सर्वप्रथम हे जे प्रकरण घडलेलं आहे हे संपूर्ण मानव जातीला एक प्रकारे काळिमा लागलेला आहे आणि खरात नावाचा जो तथाकथित स्वयंघोषित मनोविकृत मतिभ्रष्ट आणि वासनांध असा हा व्यक्ती आहे. याचा धर्मशास्त्राचा काढी मात्र संबंध नाही. मी तर म्हणेल त्याला धर्माचा ध माहित नाही, तंत्राचा त माहित नाही आणि संस्कृतीचा स सुद्धा माहित नाही. असा हा निकृष्ट दर्जाचा पूर्वजन्मीचा राक्षस आहे. कारण की धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, भागवत पुराण, देवी भागवत, हरिवंश पुराण आणि भविष्य पुराणामध्ये पूर्वम ये राक्षसा राजंस्ते कलो ब्राह्मणा स्मृता विप्ररूपाने रक्षांसी. याचा मतितार्थ असा होतो की जेव्हा जेव्हा हे राक्षस समाजाचं, महिलांचं शोषण करण्यासाठी कार्यरत होतात तेव्हा तेव्हा ते धर्माचा आधार घेत असतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे नाशिक क्षेत्रामध्ये घडलेलं आहे, ते म्हणजे सीताहरण. आपल्या सर्वांना माहिती आहे की रावणाने सीताहरण करण्यासाठी कोणता भेष घेतला होता, तर तो साधू भेष घेतला होता. याच्यावरनं हे सिद्ध होतं की ही जी राक्षस आहेत ही महिलांचं शोषण करण्यासाठी आणि समाजावरती अत्याचार करण्यासाठी, अन्याय करण्यासाठी धर्माची कुबडी वापरतात. त्यामुळे हा जो प्रकार आहे हा खूप निंदनीय आहे आणि मी तर म्हणेल महाराष्ट्र सरकारने या खरातवरती कठोरात कठोर कारवाई करावी, भर चौकात त्याला फाशी द्यावी, असं आमच्या सगळ्यांची आता मानसिकता झालेली आहे. अनिकेत शास्त्रीजी, मला तुम्हाला दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे की सातत्याने आपल्याकडे म्हणजे हे काही पहिलंच प्रकरण नाहीये, खरात हे प्रकरण काही पहिलं प्रकरण नाही, अशी यापूर्वी प्रकरणं उघडकीस आलेली आहेत. नुकतंच एक वसईमधलं सुद्धा एक प्रकरण उघडकीस येते अशा तांत्रिकबाजीच्या भुंदुगिरीचं. खरंच धर्मशास्त्र याच्याबद्दल काय सांगतं? खरंच धर्मशास्त्रामध्ये अशा काय गोष्टी आहेत आणि धर्मशास्त्राचा खरंच आज खरा अर्थ लावला जातोय का? धर्मशास्त्राचा खरा अर्थ कोणीच लावत नाहीये. मी तर म्हणेल कोणाला धर्मशास्त्र माहितीच नाहीये. मी तर म्हणेल इतर धर्मियांकडनं उलट शिकण्यासारखं आहे. आज प्रत्येक मुलाला कुराण पाठ आहे किंवा ख्रिश्चनांमध्ये प्रत्येक मुलाचा आज बायबल माहिती आहे. परंतु किती हिंदूंना आज गीता मुखदगत आहे सांगा बरं? आज 100 कोटी हिंदू म्हणत आहोत आपण भारतामध्ये. या 100 कोटीमधनं माझ्या मते 10% सुद्धा लोक नसतील की ज्यांना आपल्या या श्रीमद भगवद्गीता किंवा धर्मसिंधू, निर्णय सिंधू जे आपले प्राथमिक आणि अति आवश्यक असे जे ग्रंथ आहे, आपला पूर्ण वर्षाचा नित्यक्रम किंवा सण उत्सव आदी ज्याच्यामध्ये समाविष्ट आहे, ते सुद्धा कोणाला माहिती आहे का किंवा कोणाच्या घरी आहे का? हेच मोठं प्रश्नचिन्ह आहे. मग इतर लोक या अज्ञानाचा गैरफायदा का नाही घेणार? ही प्रत्येक हिंदूंनी ही संधी दिलेली आहे अशा या भोंदू लोकांना. त्यामुळे प्रत्येक हिंदू बांधवांनी निर्णय सिंधू, धर्मसिंधू, श्रीमद भगवद्गीता किमान हे 3 ग्रंथ अभ्यासले पाहिजेत आणि प्रत्येकाच्या घरी हे ग्रंथ उपलब्ध झाले पाहिजेत. आणि धर्मशास्त्राची जर व्याख्या आपण केली तर धारयती सधर्म हा असं सांगितलेलं आहे
की आपण जे धारण करू, जे जे कल्याणाचं आहे, मानव हिताचं आहे, निसर्ग रक्षणाचं आहे आणि राष्ट्राच्या समृद्धीसाठी आहे, त्या सर्वाला धर्म म्हणावं आणि जे जे यांच्या हितासाठी नाहीये त्याला अधर्म मानावं, इतकी स्पष्ट व्याख्या आहे. म्हणून आपण म्हणतो धर्म की जय हो आणि अधर्म का नाश हो. आपण असं म्हणत नाही मुस्लिम का नाश हो, ख्रिश्चन का नाश हो, असं नाही म्हणत. धर्म की जय हो आणि अधर्म का नाश हो. इतकं सोप्पं आपल्या साधू संतांनी आणि ऋषी मुनींनी करून दिलेलं आहे. पण त्याच्यावरती आपण कधी मनन, चिंतन, आत्मपरीक्षण आणि सर्वेक्षण करणार, हे मात्र आता प्रत्येकाने समजायला पाहिजे. अनिकेत शास्त्रीजी, एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये दिसते की प्रत्येक अशी कुठली बंधुगिरी उघडकीस आली की तो बुवाबाजी करणारा जो बाबा असतो किंवा तो कोणतो काय पण तांत्रिक बुवा असतो, हा कायम तंत्रविद्येचा, अघोरी विद्येचा आधार घेऊन तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या, विधी केल्या असं सांगतो. खरंच हे तंत्र आणि या सगळ्या गोष्टी, आपल्या ज्या विधी आहेत, या सगळ्यामध्ये असे प्रकार आहेत, खरंच नमूद केलेले आहेत का? त्याच्यामध्ये नेमकं सांगितलं काय गेलंय? तंत्रशास्त्र हे सगळ्यात सुंदर शास्त्र आहे. शिव पार्वतीचा अत्यंत पवित्र संवाद आहे. शिव पार्वती संवादौ, तंत्राची पहिलीच व्याख्या आहे शिव पार्वती संवादौ. त्याचा मूळ ग्रंथ आहे ज्याला आगम आणि निगम असं संबोधलं जातं. ज्याच्यामध्ये रुद्र यामल गौरी तंत्र, रुद्र यामल डामर तंत्र, उत्तर तंत्र आणि त्याच्यानंतर मग भैरव तंत्र, गुरुतंत्र आदी अनेक तंत्रशास्त्र त्याच्यामध्ये निर्माण झाले. आणि त्याच्या ज्या इतर ज्या शाखा आहेत ज्याच्यामध्ये अघोरायन, म्हणजे ज्याला आज आपण अघोरी म्हणतो, तर हे इतकं सुंदर शास्त्र आहे. वैराग्याची पराकाष्ठा. अघोरी म्हणजे काय, तांत्रिक म्हणजे काय, तर वैराग्याची पराकाष्ठा. तुमचं कोणत्याही गोष्टीमध्ये तुमचा मोह अडकला नाही पाहिजे. एक उदाहरण देतो की आपला देह जरी खाण्याची वेळ आली तरी वेदना व्हायला नाही पाहिजे आणि विष्ठा खाण्याची जरी वेळ आली तरी किळस आली नाही पाहिजे. म्हणजे तुम्ही या सर्व मोहबंधनातनं मुक्त झालेले आहात, इतकी ती वैराग्याची पराकाष्ठा तंत्रविद्येमध्ये सांगितलेली आहे. आणि तंत्रविद्या ही शक्तीची उपासना आहे. आणि शास्त्रामध्ये सांगितलेले शक्ती क्रीडा जगत सर्वम. म्हणजे काय, तर जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत आपण सर्व कोणत्या ना कोणत्या शक्तीशी बांधील आहोत. आपल्याला जन्म सुद्धा ज्या आईने दिलेला आहे ती सुद्धा साक्षात मातृशक्ती आहे. तर ह्या शक्तीशी संबंध आपल्याला जन्माला आल्यापासून तो मृत्यूपर्यंत असतो. याचं एक उदाहरण सांगतो की आपण सर्वांना शिवहीन, हनुमानहीन, विष्णुहीन, गणपतीहीन असं म्हणत नाही, पण आपण एखाद्याला शक्तीहीन असं म्हणतो, संबोधतो. जर एखादा व्यक्ती आपल्या सामर्थ्यापासून जर भरकटला गेला किंवा त्याच्या सामर्थ्याचा त्याने योग्य वापर केला नाही तर आपण त्याला हमखास तू शक्तीहीन झाला असं म्हणतो. त्यामुळे याच्यावरनं लक्षात येतं की जीवनामध्ये शक्ती किती महत्वाची आहे. त्याचबरोबर शास्त्रामध्ये व्याख्या आलेली आहे की यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता. किती छान वाक्य आहे की जिथे नारीची पूजा होते तिथेच देवता रममान होतात. आणि हा खरात बंधू नारींची पूजा करत होता का शोषण करत होता? वाक्य, धर्मशास्त्राचं वाक्य काय सांगतं आणि या थोरातची कृती काय सांगतीये, याच्यामध्ये कुठेही संबंध नाही, पूर्ण विरोधाभास आहे. तंत्रशास्त्र हे फार सुंदर शास्त्र आहे. आगम निगम आदी सर्व रहस्य त्याच्यामध्ये आहेत आणि या सर्वांनी अभ्यास केला पाहिजे असं मला वाटतं. अनिकेत शास्त्रीजी, पहिला पुढचा मुद्दा म्हणजे ज्योतिष ह्या गोष्टीवरती त्याचं प्रभुत्व असल्याचं सांगतात. आज आपल्याकडे गल्लोगल्ली आपल्याला बरेच बुवाबाजी झालेली दिसते. ज्योतिष सांगणारे भेटतात की आम्ही तुमचं नशीब बदलवून देऊ, खऱ्या गोष्टी होतील. खरंच या शास्त्रामुळे अशा गोष्टी होतात का? आपल्याकडे खरं म्हणजे ह्याचं जर खरंच मार्गदर्शन मिळवायचं असेल तर नागरिकांनी कशा पद्धतीने याचा अभ्यास केला पाहिजे किंवा कशा पद्धतीने याचा वापर केला पाहिजे? आपल्याला काय वाटतं की जेणेकरून नागरिक अशा कुठल्याही फसवणुकीला बळी पडणार नाही? अगदी बरोबर. आज आपण सत्ययुगात नसून घोर कलियुगामध्ये आहोत याची जाणीव आता आपल्याला सर्वांना होतच असेल. कोरोनासारखी महामारी असेल किंवा अनेक ज्या गोष्टी तत्सम आहे त्या प्रकारे खरंच प्रकरण असेल की आपण खरंच घोर कलियुगामध्ये आता आपला संचार झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये सर्वात प्रथम ज्योतिषशास्त्र काय आहे याचं आपण थोडक्यात विश्लेषण करून समजून घेऊया. आपले ऋषीमुनी किती हुशार होते बघा. त्यांनी भविष्यशास्त्र असं नाव नाही लिहिलं, त्यांनी ज्योतिष शास्त्र असं नाव लिहिलं. तर ज्योतिष याची जेव्हा आपण व्याख्या करतो
तेव्हा ज्योती अधिक ईश बरोबर ज्योतिष. तर ज्योती म्हणजे प्रकाश आणि ईश म्हणजे सत्य. सत्याकडे नेणारा प्रकाश म्हणजे ज्ञान, हे ज्योतिषशास्त्र. तर ज्योतिषशास्त्र म्हणजे काय? तर वर्तमान सुधरविण्याचे शास्त्र. भूतकाळामध्ये काय झालेलं आहे, चांगलं की वाईट, आणि भविष्य काळामध्ये काय होणार आहे, ते आपल्यासाठी शुभ आहे की अशुभ आहे, याचा अंदाज घेऊन भूतकाळातले अनुभव आपल्याला त्याच्यामधनं आपल्या गाठीशी घेऊन भविष्यामध्ये त्याच्यामध्ये सुधारणा कशी करता येईल, असा समन्वय करणारं हे शास्त्र ज्योतिषशास्त्र आहे. ते भविष्यशास्त्र नाही, की तुमचं अमुकच होईल, तमुकच होईल, हेच होईल, तेच होईल, किंवा खरात जसं घाबरवायचा, की तुम्ही साप चावून तुम्ही मरणार, किंवा तू जर असं माझ्याबरोबर वागली नाही तर तुझा पती मरणार. असं कुठेही धर्मशास्त्रात लिहिलेलं नाहीये. आपण अंदाज घेऊ शकतो की येणारा काळ आपल्यासाठी शुभ आहे की अशुभ आहे. परंतु कोणाला घाबरवण्याचं हे शास्त्र नाहीये. उलटं त्याला समर्थन, सपोर्ट करण्याचं, किंवा त्याला नकारात्मक जो झालेला असेल त्याला सकारात्मक बनवण्याचं हे शास्त्र आहे. आणि ज्योतिषशास्त्र हे ज्योतिषम वेदानाम चक्षुः अशी व्याख्या आलेली आहे, की वेद पुरुषाचे ते डोळे आहेत. आणि धर्मशास्त्रामध्ये जेव्हा एक व्यक्ती ज्योतिषी किंवा धर्माचार्य म्हणून जेव्हा कार्यरत होतो समाजामध्ये, तर त्याच्यासाठी एक सिस्टीम किंवा एक उपाययोजना सांगितलेली आहे. जशी डॉक्टर, वकील, इंजिनियर आदी क्षेत्रांमध्ये एक अभ्यासक्रम असतो, त्याच्या परीक्षा असतात, मग डिग्री मिळते, आणि स्व अनुभवातनं कायद्याला अनुसरून त्यांनी समाजामध्ये अर्थार्जन करायचं असतं. तोच नियम धर्मशास्त्राला सुद्धा लागू आहे. धर्मशास्त्रामध्ये गुरुशिष्य नावाची परंपरा आहे. या गुरुशिष्य परंपरेमध्ये 14 वर्षाचं हे अध्ययन असतं. त्यामध्ये 10 नियमांचं पालन सांगितलेलं आहे. ब्रह्मचर्य, अहिंसा, जप, तप, ध्यान, दान, असे 10 नियम सांगितलेले आहे. याच्यामध्ये पहिलाच नियम आहे ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्यामध्येच लक्षात आलं की स्त्री पुरुषाचा अजिबात संबंध नाही. तर आता खराच ब्रह्मचर्य आणि त्यांनी हे नियम पाळलेले आहे का, याच्यावरतीच आपल्याला प्रथम शंका येते. आणि पाळलेले नाहीच आहे त्यांनी, म्हणून त्यांनी हे दुष्कृत्य केलेलं आहे. तर तुम्हाला जेव्हा धर्मगुरू म्हणून समाजामध्ये यायचं असेल, तर हे 10 नियम तुम्हाला 14 वर्ष पालन करून वेद, पुराण, उपनिषद, प्रस्थानत्रयी म्हणजे ब्रह्मसूत्र आणि षडदर्शन अशी पंचसूत्री तुम्हाला शिकावी लागते, त्याच्यात प्रभुत्व मिळवावं लागतं. आणि या षडदर्शनमध्ये एक शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र आहे. त्यामुळे ही इतकी मोठी व्याप्ती आहे, फार मोठे परिश्रम आहेत. मनुष्याला त्याचं सर्व त्याच्यामध्ये जीवन समर्पण करून द्यावं लागतं. आणि एवढंच नाही, तर शेवटच्या श्वासापर्यंत सुद्धा त्याचं रिव्हिजन करून किंवा त्याची आवृत्ती करून ते सर्व मंत्र ते जिवंत ठेवावे लागतात. नाही तर 40-50 दिवस जर एखादा मंत्र म्हटला नाही तर तो विसरून जातो. त्यामुळे प्रथम गुरुकुलमध्ये ऍडमिशन घेतल्यापासून तर मरेपर्यंत जे काही तुम्ही शिकलेले आहात ते सर्व तुम्हाला कायम त्याची आवृत्ती, त्याचे अनुष्ठानं तुम्हाला सिद्ध करावे लागतात. अशी ही फार मोठी एक प्रकारची सिस्टीम आहे. ही जो विद्यार्थी पार करतो त्याच्यानंतरच त्याला तंत्रशास्त्रामध्ये विशारद झाला तर त्याला कौलाचार्य म्हणतात. धर्मशास्त्रामध्ये विशारद झाला तर त्याला धर्माचार्य म्हणतात. ज्योतिषशास्त्रामध्ये विशारद झाला तर त्याला ज्योतिषाचार्य म्हणतात. आणि कर्मकांडामध्ये विशारद झाला तर त्याला महापंडित म्हणतात. अशी ही सगळी व्याख्या आहे. हे सर्व समाजाने जाणून घेतलं पाहिजे. प्रत्येक धर्मगुरूचा आपण पूर्व इतिहास, त्याची डिग्री, त्याचं सामर्थ्य तपासून घेतलं पाहिजे. आंधळा विश्वास ठेवता कामा नये. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलेलं आहे, हिंदुत्व म्हणजे काय, तर आध्यात्मिकतेबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोन जो हिंदू अवलंबतो तो हिंदू म्हणावा. त्यामुळे आज या विचारांची खूप गरज आहे सावरकरांच्या. आणि हे सावरकरांचे विचार प्रत्येक हिंदूंनी आपल्या गाठीशी बांधले पाहिजे, म्हणजे त्यांची फसवणूक होणार नाही आणि शोषणही होणार नाही. अनिकेत शास्त्रीजी, ह्याच्यामध्ये मला तुम्हाला शेवटचे 2 प्रश्न असे विचारायचे वाटतात की आता सगळ्या समाजामध्ये आपण असे कुठलं उघड झालं, अशी कुठली केस समोर आली कीच आपण या सगळ्या गोष्टींबद्दल विचार करायला लागतो, बोलायला लागतो. परंतु आपल्या समाजामध्ये आतापर्यंत म्हणजे या सगळ्या गोष्टींच्या आहारी जाणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. मग असं समाजात नेमकं आता व्हायला काय लागलेलं आहे की एवढ्या सगळ्या संख्येने लोक या सगळ्या गोष्टींच्या आहारी जातात? आणि दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये खेळा लागूनच प्रश्न, ह्याच्यापासून वाचायचं कसं? सर्वप्रथम लोकांचं अज्ञान, त्या अज्ञानाचा गैरफायदा, आणि लोकांना कमी श्रमामध्ये खूप काही प्राप्त करायचं आहे. त्यांचे स्वप्न इतके मोठे झालेले आहेत की त्यांना स्वतःची पात्रता सुद्धा आता समजायला लागली नाहीये.
काही लोकांकडे आकलेपेक्षा जास्त पैसा आलेला आहे, त्यामुळे तो आणि वाम मार्गात आलेला आहे, त्यामुळे तो वाम मार्गात जाणार आहे, हे शास्त्र वचन आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी विचारात घेता आणि युग परिणाम, की कलियुगाचं पण एक आपलं महत्व आहे, तो सुद्धा मती भ्रष्ट करत असतो. त्या सर्वांमध्ये प्रत्येकाने आपलं अध्ययन, ज्ञान, तपोबल सगळं वाढवलं पाहिजे. अजून एक गोष्ट सांगतो, की माझ्याकडे एक ग्रंथ आहे, त्याचं नाव आहे योनी तंत्र. आता ज्याला ज्ञान नाही संस्कृतचं, त्याला योनी किंवा लिंग हे गुप्तांगाशी तो त्याचा संबंध करेल. परंतु संस्कृत भाषेमध्ये लिंग याला चिन्ह संबोधलं गेलेलं आहे. जसे धर्मशास्त्रामध्ये अनेक चिन्ह आहेत, त्रिशूळ आहे, ओम आहे, स्वस्तिक आहे, कलश आहे, हे सर्व शुभ चिन्ह आहे. या चिन्हांची पूजा, त्याची सिद्धता याला तंत्रशास्त्रामध्ये अनेक योनी तंत्र, लिंगाष्टकम, लिंगतंत्र असे म्हटलेलं आहे. आपण महादेवाच्या पिंडीला सुद्धा शिवलिंग म्हणतो. पण ज्यांना माहित नाही शिवलिंग म्हणजे काय, तर ते त्याचा अभद्र असं डोक्यामध्ये विचार करतात आणि तसे उच्चारण करतात. त्यामुळे आपलं ज्ञान इतकं समृद्ध आहे, दुसरीकडे जायची गरज नाही. तर प्रत्येक हिंदूंनी आपलं धर्मशास्त्र अभ्यासा आणि भोंदूंपासून खरंच सावध राहा. संतांनी पण सांगितलेलं आहे, नाथाळाच्या माठी हानू काठी, ऐसे कैसे झाले बंधू, कर्म करुणी म्हणती साधू, अंगा लावूनिया राख, डोळे झाकून करती पाप. हे सर्व संतांची वचनं आपण फक्त ऐकण्यासाठी नाही, तर आचरणात सुद्धा आणले पाहिजे. आपण धार्मिक झालेलो आहोत, पण आध्यात्मिक होणं अजून बाकी आहे. त्यामुळे प्रत्येक जण आध्यात्मिक व्हायला पाहिजे. आणि आध्यात्मिक माणूस कधी होऊ शकतो, तर श्रद्धावान लभते ज्ञानम. जेव्हा तुमची सश्रद्धा त्याच्यावरती जागृत होते, तुम्ही चांगलं आणि वाईट याच्यातला फरक तुम्हाला जेव्हा समजतो आणि तुम्ही ते ज्ञानामृत जेव्हा घेतात, तेव्हा तुम्ही खरे आध्यात्मिक असतात. नाहीतर तुमच्या धार्मिकतेचा युगानयुग जसा राक्षसांनी फायदा घेतलेला आहे, तसा या युगामध्ये सुद्धा अशी ही राक्षस थोरात सारखी आहेत आणि ते शोषण करतच राहतील, यात मात्र शंका नाही. अनिकेत शास्त्रीजी, तुम्ही आज आम्हाला अतिशय थोडक्यामध्ये अतिशय महत्वाची गोष्ट सांगितली आणि कशा पद्धतीने आपल्या धर्मशास्त्र, धर्माबद्दलच्या संकल्पना, समज जे आहेत त्याच्यावरची सगळी जी काही आपल्या गैरसमजुतींची जी पुट आहेत ती बाजूला काढून आपण खऱ्या पद्धतीने खरं ज्ञान कसं समजून घ्यावं यासाठी आम्हाला तुम्ही मार्गदर्शन केलं आणि आमच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिलीत. याबद्दल हिंदुस्थान पोस्ट तर्फे आपले मनपूर्वक आभार. अजून एक मी सांगू शकतो, की धर्मशास्त्र जसं मी हिंदूंचा अभ्यासलं, त्याप्रमाणे मी पवित्र बायबल याचं सुद्धा पूर्ण वाचन केलं, बौद्धांची त्रिपिटिका याचं सुद्धा वाचन केलं आणि पारसी ग्रंथ नित्से यांचा पारसी धर्मगुरू ग्रंथ जो आहे तो सुद्धा अभ्यासला आणि त्याचबरोबर एक पुराण सुद्धा अभ्यासलं. तर खरातला जे मी तर म्हणतो तो हिंदू नाहीच आहे खरात, पण त्याला हिंदू धर्माशी आणि तंत्रशास्त्राशी जोडलं जातं. मी त्याच्या पुढे सांगेल, की आता हे तर सिद्ध झालं की त्याला धर्मशास्त्राचं कोणतं अध्ययन नाही, डिग्री नाही, काही नाही. परंतु मुस्लिम धर्मामध्ये जो हलाला नावाचा प्रकार आहे, जो महिलांवरती अत्यंत निर्घृणपणे एक प्रकारे अत्याचार केला जातो, त्या हलालाशी साधर्म्य या खरातचं असू शकतं, अशी मी एक शंका उपस्थित आणि प्रश्न उपस्थित करतो. अनिकेत शास्त्रीजी, आपण आम्हाला वेळ दिलात आणि आमच्या प्रश्नांना सविस्तर उत्तर दिलीत, ह्याबद्दल हिंदुस्थान पोस्ट तर्फे मनपूर्वक आभार. तर हे होते महंत अनिकेत शास्त्रीजी. त्यांनी आपल्याला आज हिंदू धर्माबद्दलच्या आपल्या ज्या गैरसमजुती आहेत, ज्या आपण समजुती म्हणून इतके वर्ष बाळगत आलेलो आहोत आणि त्याच्या आहारी जाऊन आपण बरीच कामं करतो आणि आता समाजाच त्याचं एक मोठं उदाहरण आहे. आणि त्याच्यातनंच खरात सारखे असे काही लोक उपटायला लागतात आणि त्याच्यामधनंच आपल्या समाजाला ते वेठीस धरतात, आपल्या समाजाचं ते शोषण करतात. आणि हे आता उघड झाल्यानंतर आपण थोड्या काळासाठी आपण कशा पद्धतीने याचं आपण गवगवा करतो, याच्यातनं वाचण्यासाठी प्रयत्न करतो. परंतु चिरकाळासाठी आपण या सगळ्या गोष्टींपासून आपलं संरक्षण कसं केलं पाहिजे ह्याचे त्यांनी चांगल्या गोष्टी आपल्याला सांगितल्या आणि त्याच्यामधनं आपलं प्रबोधन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तर ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.